ओके. सो मी नरेंद्र निकुम, ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशन, एक मानद सदस्य म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशन बरोबर काम करतो. ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशन, जर तुम्ही गुगलवर जरी चेक केलं किंवा यूट्यूबला चेक केलं तर ही मोठी व्याप्ती आहे ब्रेन ट्रेन एज्युकेशनची. साधारण आजच्या मितीला 280 टीचर म्हणजे महाराष्ट्रात काम करतायत आपापल्या परीने. कोणा टीचरकडे 5 विद्यार्थी आहेत, एखाद्या टीचरकडे 200 स्टुडंट आहेत. काही टीचर अजून प्रयत्न करतायत की मी कसा क्लास सुरू करू, याच्यात पण काय अडकल्यात. आता हा सर्व फरक काय? काही जण 5 विद्यार्थ्यांमध्ये अडकलेत, काही जण 15 विद्यार्थ्यांमध्ये, काही जणांकडे 100 विद्यार्थी, आणि काही जण ज्यांना आत्ताच 1.5-2 महिने झालेत की ज्यांनी आत्ताच सर्टिफिकेशन होण्याच्या आधी. पुन्हा परत सर्वजण ऐका. म्हणजे आता जे काही मी तुम्हाला सर्व टाइम मॅनेजमेंट सांगणार आहे, जसं तुमचं पण आज क्लास सुरू झाला असं समजून घ्या. तर सर्टिफिकेशनची पण मी एक डेट सांगणार आहे थोड्या वेळाने. ते सर्टिफिकेशन होण्याच्या आधीच काही ताईंकडे 150-200 ऍडमिशन पण होते. आणि तसं तुमच्याकडे पण होऊ शकतं, पण त्याच्यासाठी एक असतं की मी जे सांगितलं की याच्या कानांवर शब्द पडतायत, या शब्दांवर ऐकण्याची आणि तशी मानसिकता असला पाहिजे कृतीमध्ये येण्याची, तर क्लास सुरू होतो. नाही तर इकडून वारे न तिकडे जात राहिले. कारण मी हे ब्रेन डेव्हलपमेंटची कन्सेप्ट आहे, पहिले स्वतःचं ब्रेन डेव्हलप झालं पाहिजे. तर आपण गावभर बोमट्या मारून साऱ्या गावाचं ब्रेन डेव्हलपमेंट करू शकतो. म्हणजे कमीत कमी नाही गावाचं करू शकलो तर आपल्या घरच्या 2-3 कार्ट्यांचं तरी करू शकतो. नाही कार्ट्यांचं झालं तर कमीत कमी स्वतःचं तरी केलं तरी माझ्या नशिबी पुण्य मिळेल की तुमचं ब्रेन डेव्हलपमेंट झालं तर मला आशीर्वाद मिळतील. ते घरातले दाजी म्हणतील, बाबा कोणीतरी एक कार्टून यांना भेटलं आणि हे एक कार्टून आमचं घरातलं जरा शांत झालं. कारण ब्रेन डेव्हलपमेंट झालं तर तुम्ही एक कृतीयुक्त कुठल्या तरी ऍक्टिव्हिटीज मध्ये एंगेज होतात. वैशालीताई, तुम्हाला मराठी समजलं असेल तर मोबाईल आडवा ठेवा. तुम्हाला मराठी समजतं, मी असं समजून समजून शकतो. ओके. सो तुमचं एक माइंड वर जेव्हा तुम्ही काम करतात, म्हणजे थोडक्यात हा एक ब्रेन डेव्हलपमेंटची कन्सेप्ट आहे. अबॅकस का शिकावं? अबॅकसचे फायदे काय? कारण आपण सर्वजण गुगल बाबाचे लेकर आहोत. काही मी काही वेगळं काहीतरी माझ्या कुठंतरी वेगळ्या ठेवणीतलं मी काढतोय आणि तुम्हाला शिकवणारे असं काहीच नाही. या जगामध्ये सर्व सायन्स अवेलेबल आहे, गुगल बाबाकडे सर्व उपलब्ध आहे. कुठलं एव्हरीथिंग इज अवेलेबल. बट एक स्ट्रक्चरल वे, एक सिस्टमॅटिक अप्रोच नाही, एक सर्टिफिकेशन कोर्स. कारण आपल्याला भवितव्यातली जी पिढी घडवायची आहे. आपण टीचर का बनतोय? आपल्या घरातले 2 कार्टून असतील किंवा अजून गल्लीतले असतील, सोसायटीतले असतील, समाजातले असतील, नात्यागोत्यातले असतील किंवा स्कूलमधले असतील. ज्या भावी पिढीतलं जे काही पिढीचं नेतृत्व करणारे जे काही आपल्या घरात कार्यकर्ते असतील, मुलं असतील, विद्यार्थी असतील, त्यांना आपल्याला अशा पद्धतीने डेव्हलप करायचंय की ते एक सुजाण नागरिक बनतील. आणि सुजाण नागरिक केव्हा बनतो मनुष्य? की जेव्हा ब्रेन मध्ये हे जे काही आपलं सुपर कॅम्प्युटर आहे, याच्यामध्ये अनवॉन्टेड, आपण आपण कधी म्हणतो ना की माझी सटकली तर माझं काही खरं नाही. म्हणजे आपण असं म्हणतो ना की ह्या भगवान भी आहे और सैतान भी आहे. तर या आपल्याला चांगल्या प्रवृत्तीला, चांगल्या जे काय आपण, भगवान म्हणजे चांगली प्रवृत्ती आणि सैतान म्हणजे वाईट प्रवृत्ती. तर या चांगल्या प्रवृत्तीला आपल्याला जर अजून ग्रोथ करायचा असेल तर तुम्हाला क्रिएटिव्ह अप्रोच असला पाहिजे, तुमचा थिंकिंग अप्रोच पॉझिटिव्ह असला पाहिजे. आणि तुम्हाला मेहनत करावी. मेहनत तर करावीच लागणार आहे. का असं कुठलंही डायरेक्ट कुठलंही सायन्स नाहीये की डायरेक्ट गॉड गिफ्ट येईल आणि तुमचं ब्रेन डेव्हलपमेंट होईल आणि उद्या परीक्षा आहे म्हणून आदल्या दिवशी आपण अभ्यास केला म्हणून आउट ऑफ मार्क मिळतील आणि लगेच सिलेक्शन होईल. असं काही होत नाही या जगामध्ये. म्हणून तुम्हाला पण पुन्हा परत सांगतो, जर तुम्हाला पण असं वाटतंय की मला टीचर बनायचंय तर मेहनत करावी लागेल. मेहनत करण्याची तयारी घेऊनच आज तुम्ही क्लास जॉईन केला असेल आणि उद्यापासून मेहनत करण्याची तयारी असेल तरच जॉईन करायचा. मेहनत काय असेल ते पण सांगेल. रोज होमवर्क सांगेल, रोजच्या रोज होमवर्क देण्याची तयारी पाहिजे. मी असं साध्या भाषेत सांगत असतो पूनमताई, की कदाचित आज मी माझ्या बेडरूम मध्ये झोपलो आणि उद्या मी जाऊन डायरेक्ट चंद्रावर जाऊन उठलो. होऊ शकतं ना असं? एव्हरीथिंग इज द पॉसिबल. काही होऊ शकतं उलटा पालत या जगाची. उद्या कदाचित मी चंद्रावर जाऊन उठलो तरी माझं डेली रुटीन, माझं टाइम मॅनेजमेंट मला पक्क पाहिजे.
म्हणजे फॉर एक्झाम्पल मला सकाळी 5ला उठायचंय, एक्सरसाइज करायची, मला काहीतरी योगा करायचा, मला काहीतरी अभ्यास करायचा, मला जे काही माझ्या घरचे जे काही रेग्युलर टाइम मॅनेजमेंटले मधले कामं असतील किंवा ड्युटी असेल किंवा जे काही आपलं आपण एम्प्लॉईज असेल तर आपला जॉब असेल, त्यानंतर नातं गोतं असेल, त्याच्यानंतर स्वतःसाठी स्वतःच्या आयुष्यात आनंद मिळावा स्वतःसाठी, त्याच्यासाठी टाइम मॅनेजमेंट असेल, आणि हे सर्व 24 तासाचं मॅनेजमेंट हसत खेळत जर आपल्याला हे सर्व करायचं असेल, तर ब्रेन्स हे आपलं म्हातारपणापर्यंत तरुण असलं पाहिजे, मी असं म्हणतो. का आपली चिडचिड होते, का आपली तकतक होते, का आपण टाइम मॅनेजमेंट होत नाही, का आपल्याला आजारपण येतात, या सर्व गोष्टींचं उत्तर असं आहे की आपण शारीरिक हेल्थ आणि ब्रेन हेल्थ, दोन हेल्थ मला सांगता येतील. तर एक शारीरिक हेल्थ म्हणजे बॉडीची हेल्थ आणि ब्रेनची हेल्थ आपण मॅनेजमेंट करत नाही. आणि मग कुठेतरी ह्या सर्व गोष्टी कॉन्ट्रावर्शी होतात, आणि मग आपण सहज म्हणतो की माझ्याच नशिबी का, माझ्याच नशिबी का. कारण आपल्या नशिबी का, तर आपण जेव्हा आपला कर्म सिद्धांत असतो, आपला कर्मफळ आपल्याला भेटतं, की आपण जेव्हा मेहनत करायला पाहिजे होती, जेव्हा ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या, तेव्हा आपण करत नाही. आणि तेच आपले पण लेकरं शिकतात. कारण आज वैशालीताई, त्या जे काही सपोर्ट सिस्टम असेल ना, सरळ बसा, पाठीचा कणा सरळ ठेवा सर्वजण, पुन्हा परत सरळ असा हात काही गरज नाहीये. इथं 25 क्विंटलचं वजन जरी ठेवलं ना, तरी पेलण्याची शक्ती या डोक्याची खूप मोठा पॉवर आहे त्याची, आणि वाटलं तर त्याचा व्हिडिओ पण दाखवेल तुमच्या पण डोक्यावर. त्या व्हिडिओवाल्याच्याच नाही तर तुमच्या पण डोक्यात पण तेवढी शक्ती आहे. फक्त इथली मानसिकता पाहिजे की मी हे सर्व करू शकतो. पण पहिले थोडासा सरळ बसा, तो मोबाईल आडवा ठेवा. म्हणजे ते तुमचे विंडो नका दाखवू, तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ दिसल्या पाहिजे, असं ठेवा. ओके. सो व्हॉट आय से की मी बॉडी हेल्थ अँड ब्रेन हेल्थ म्हणजे आपण बोलतोय की या दोघं गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण आपण याच्यावर काम करणार आहोत. आणि का करणार आहोत, तर हा पहिले बिग गोल सेट असला पाहिजे आजच्या क्लासमध्ये. इकडे लक्ष द्या. का शिकतोय, का शिकायचंय. कारण मी 2-3 गोष्टी याच्यामध्ये टाकल्या, की एक तर तुम्हाला स्वतःला शिकायचं असेल, काहीतरी शिकायची आवड असेल, इच्छाशक्ती काहीतरी राहून गेली असेल, हे वेगळं सायन्स आहे, हे शिकण्याची इच्छाशक्ती असेल, आणि कदाचित मी स्वतः शिकले तर कदाचित माझ्या घरातल्या पिल्लांना शिकू शकते, आणि कदाचित अजून वाटलं तर सोसायटीतल्या, कदाचित एखाद्या स्कूलमधल्या एखादा, किंवा मला वाटलं की मला जॉब करायचा आहे, किंवा मला माझं माझं सेंटर सुरू करायचं आहे, मला आर्थिक उत्पन्न वाढलं पाहिजे. असे खूप सारे वेगवेगळे डायव्हर्सिटी प्रत्येकाचे गोल असू शकतात. छोटे छोटे मोठे छोटे मोठे गोल असू शकतात. पण या सर्व गोष्टींमधला एक बिगेस्ट गोल कुठला तरी असला पाहिजे. कारण हा थोडासा इंटरॅक्टिव्ह क्लास आहे, म्हणून मी पहिला दिवस आहे. कारण खऱ्या अर्थाने का शिकावं, काय माइंडसेट तुम्ही करून आलात, हे मला थोडंसं समजलं. कारण हे नरेंद्र निकुम ब्रेन ट्रेन कार्टून म्हणून तुमच्या समोर बडबड बडबड मिस करत राहील, तर मला माझ्या बहिणींना नेमकं काय अपेक्षित आहे माझ्याकडनं, मला समजणार नाही. म्हणून एक थोडंसं मी तुमच्याशी बोलून घेतो 2-4 जणांशी, मग मला खऱ्या अर्थाने क्लासला सुरुवात करता येईल. सो उज्ज्वला सातपुते ताई, कशासाठी क्लास जॉईन करायचा आहे, काय उद्देश आहे तुमचा? हं? लवकर बोला, आता माईक ऑन करायला परमिशन दिली. सरांशी कमी बोला ना, आता क्लासमध्ये बोला. हां, करा माईक ऑन आणि बोला. काय उद्देश आहे तुमचा क्लास जॉईन करण्याचा? लवकर थोडंसं ताई. हं. तर मला पण क्लासेस घेण्याची इच्छा आहे त्यामुळे. ओके, क्लास सुरू आणि करायचे. माहिती नाही. हां, हा ऐक. परत बोला ताई, काय बोलायचं मला हा काय. सर, क्लासेस घेण्याची इच्छा आहे माझी, 5 स्टुडंट पर्यंत पोहोचण्याची ज्ञान नाही पण जेवढे होतील तेवढे. ओके, ठीक आहे, वंडरफुल. प्रज्ञा पाटील ताई, काय काय गोल घेऊन आपण क्लासमध्ये आल्यात? हं, हाय सर, मला आहे ना स्वतःलाही शिकायचं आहे आणि दुसऱ्यालाही शिकवायचं आहे. मी स्वतः एक टीचर आहे आणि हं, प्लस माझा मुलगाही अबॅकसचा क्लास करतोय. तो आता हं, 4th लेव्हल त्याची. त्याचं हं. बघून मला आवडलं की मलाही यायला हवं आणि त्यासाठी मी केला आहे. म्हणजे त्या व्हेरी गुड, तो करतो मला पण समजत वंडरफुल, नो प्रॉब्लेम. पूनम ताई, तुम्ही कशासाठी क्लास जॉईन करताय? नाही. पूनम जोशी ताई. हं, सर, अगोदर मला शिकायचंय हं, हं, अबॅकस, मग मला माझ्या मुलांना पण शिकवायचंय हं, आणि हं. मग पुढे जाऊन क्लासेस पण घ्यायचे. ओके, ओके. आराध्या, आराध्या भोईर,
आराध्या, व्हेर इज द आराध्या? हम्म. आराध्या भोईर, लवकर बेटा, लवकर माईक ऑन करा. तुमचा तेवढ्यात कॅमेरा बंद झाला. ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता आता सुरू नका करू. अ, दीपांजली ताई, एक दोन जणांशी बोलून घेऊ द्या मला. मला ज्यांचा क्लिअर व्हिडिओ दिसतोय येस सर. त्यांच्याशी. हा, बोला. काय उद्देश ताई सर मला आपला? स्वतःला शिकण्याची खूप आवड आहे, नवीन नवीन गोष्टी. नवीन नवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे. हो. ओके. निकिता ताई, निरगुड निरगुलकर. हम्म. ठेवू. बोला बोला. मुलीला शिकवायचंय आणि जमलं तर क्लासेस. बरं, ठीक आहे. ओके. लास्ट विचारतो. ज्योत्स्ना ताई. हा, सर्वांशी बोलेल मी, असं काही नाही. परत असं म्हणाल की हे आज फक्त ओळखीच्या ताई आहेत का? आज पहिलाच दिवस आहे बरं का. काही माझ्या कोणी ओळखीच्या ताई नाही, सर्वच माझ्या ताई आहेत समोर. हा, ज्योत्स्ना ताई सांगा. हा, परत मला बोलायला संधी भेटली नाही असं कोणी म्हणू नका, नाही तर त्याच्यात वेळ जाईल आपला. बोला लवकर ताई. ज्योत्स्ना ताई, तुम्ही माईक ऑन केला होता, परत बंद केला. माईक ऑन करा परत. ठीक आहे, या सर टेक्नॉलॉजी ते आपल्याला शिकाव्या लागतील. माईक ऑन करणं, माईक बंद करणं, मोबाईल आडवा ठेवणं. आता मीच तुम्हाला दिसलो पाहिजे, अख्खं हे पॅनल दिसलं नाही पाहिजे. कदाचित मीच तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दिसत असेल. त्या ज्योत्स्नाताईंना अजून बटन सापडत नाहीये, नो प्रॉब्लेम. हे सर्व लर्निंग आहे. नो प्रॉब्लेम, या सर्व गोष्टी शिकायच्या. ओके. सो सर्वजण आता माईकला हा कोणी हात लावू नका, इकडे लक्ष द्या. सो मी एवढ्यात तुम्हाला माझी ओळख करून दिली. मी नरेंद्र निकुम, ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशनचा एक मानस सदस्य. माझ्या आयुष्यामध्ये मी जसं तुम्ही एक संकल्प घेऊन सुरुवात की काहीतरी करायचा विचार करतायत, तसा मी पण कधीतरी एका काळी 15-20 वर्षापूर्वी, मला 2009-2006 असं काहीतरी वर्ष आठवतं. माझ्याकडे 1 TB चा डाटा आहे, फोटोंचा माझा. तर 2006-2009च्या आसपास मी कधीतरी हे शिकायला सुरुवात केली. आणि शिकताना जसं आता मला प्रज्ञा पाटील ताई म्हटल्या की त्यांचं लेकरू कुठेतरी शिकतंय, 4थ्या लेवलला आहे. तर त्या मला वाटतं 2,1200, 2,000, 3,000, 4,000 जे काही XYZ काहीतरी फीस पेड करत असतील, लेवल वाईज प्रमाणे. कुठेतरी XYZ काय असेल ते नंतर बोलू आपण त्यांच्याशी. पण मुलाला साधारण 8 लेवल, 10 लेवल असे वेगवेगळे, प्रत्येक जादूगर बाबा म्हणतात की आमचे जादूचा खेळ 7 प्रयोगाचा आहे. कोणीतरी जादूगर बाबा म्हणतो आमचा खेळ 10 10 प्रयोगांचा आहे. कोणतरी म्हणतो 6 प्रयोगांचा आहे. प्रत्येक जादूगर बाबा असे वेगवेगळं आपले आपले जादूचे प्रयोग वेगवेगळ्या लेव्हल प्रमाणे दाखवत असतात. म्हणून पुन्हा परत तुमच्या डोक्यात जे काही बसलेलं असेल की 8च लेवल का, 4च लेवल का, 3च लेवल का, मग सर्व शिकवणार का, हे पहिले काढून टाका. म्हणजे पहिले खाली करून घ्या. कारण इथं फालतू भूत बसलेला, पूर्ण शिकवणार का, मग काय होईल काय नाही, पहिले एकदम माइंड स्वच्छ ठेवा की आपल्याला इतकं सुंदर एक टेक्निक शिकायचंय आणि याच्यातून खूप स्वतःचा एक आनंद मिळवायचा आहे आणि खूप स्वतःचा ब्रेन डेव्हलपमेंट करायचंय. त्याच्याबरोबर इतरांचा आपोआप होईल. पहिले स्वतःच तर होईल ना, मग इतरांचं होईल. कारण विनाकारण अनवॉन्टेड खूप विचार असतात, त्याच्यामुळे आपली प्रगती कुठेतरी अडकते. का प्लेन माइंड असलं की छानपैकी सुंदर जीवन हे खूप सुंदर असतं. सो म्हणून विद्यार्थ्यांना जे काही शिकवलं जातं त्याच्यापेक्षा खूप मोठ्या कमी कॉस्टमध्ये. ओवी, प्रज्ञा बेटा, हा तुझ्यासाठी क्लास नाही. ओवी, तू जर स्टुडंट असेल तर क्लास बंद करून बाहेर निघून जा बेटा. हा विद्यार्थ्यांसाठी क्लास नाही बेटा. प्लीज. ओके ओवी, अंडरस्टँड. प्लीज क्लोज युअर क्लास अँड गो इट बेटा. सो मी स्वतः गेल्या 20 वर्षामध्ये जवळजवळ 20,000 ते 22,000 विद्यार्थ्यांना मोफत शिकवलेलं आहे. खूप मोठे मोठे प्रयोग केलेले आहेत. त्याच्यानंतर कोरोना काळामध्ये 3,000 ते 4,000 फॅमिलीज जॉईन होत्या ब्रेन एज्युकेशन बरोबर. त्या 3-4 हजार फॅमिलीतले 4-5 हजार फॅमिली मेंबर्स, काही घरांमध्ये 5 वर्षाच्या लेकरूपासून तर 80 वर्षाचं म्हातारे बाबा आजीबाबांबरोबर सर्वजण क्लास लावायचे, टीव्ही लावून. आणि हा सर्व असा प्रपंच सुरू होता कारण उद्देश होता की मी एक चांगल्या कंपनीमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतो आणि सर्व काही माझं वेल सेट आहे. पण एक आपल्याकडे जे आहे ते समाजाला दिलं पाहिजे, या भावनेतून सुरुवात केली. एक
सोशल कामाला सुरुवात केली आणि जेव्हा प्रज्ञाताई म्हटल्या की अशा वेगवेगळ्या ब्रँड्स बरोबर जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला पण खूप साऱ्या अडचणी आल्या. त्या अडचणी अशा आल्या, मग फ्रँचायझीज घ्या, मग रॉयल्टी घ्या, मग पुन्हा परत त्या टी शर्ट घ्या, मग बॅग घ्या, मग एवढ्या मुलांना शिकवा, मग दुसरी लेवलचं ट्रेनिंग देऊ, मग दुसरी लेवलचं झालं का तिसरीचं देऊ, पुन्हा परत त्या 20 विद्यार्थ्यांचं ऍडमिशन करून त्यांच्यातले 3-3 हजार घ्या, 3-3 हजारातून 20% आम्हाला पाठवा. आज पण हे सर्व मार्केटमध्ये वेगवेगळी ट्रॅजेडी म्हणतात त्याला. कारण प्रत्येकाला पैसे कमवण्याचा अधिकार आहे, म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीने करतो. तसा प्रत्येक जणाला शिकण्याचा अधिकार आहे, समाजसेवा करण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपलं आपलं ज्ञानार्जन करण्याचा अधिकार आहे. सर, या पद्धतीने मी पण 20 वर्षापूर्वी सुरुवात केली आणि हे सर्व कोरोनापर्यंत करत होतो. आणि यात कोरोनामध्ये जवळजवळ 180 पालकांची एक सेपरेट बॅच सुरू केली आणि त्याची अपील केली की तुम्ही शिकतायत तर कोणाला तरी जाऊन शिकवा, टीचर बना. आता जसं तुम्ही आता आपण तर फक्त 30-35 आहेत, तेव्हा डायरेक्ट म्हणजे 500ची लिंक असायची आमची. 500च्या लिंकवर सर्वजण जॉईन असायचे, म्हणजे कोरम असा फुल भरलेला असायचा. 350, 400, 500. काही जण त्याच्यातून पण फॅमिली आता आले असतील त्याच्यातले काही मेंबर्स. पण सर्व मोफत चाललं होतं आणि म्हणून त्याच्यातले फक्त 2 टीचर आमच्या तयार झाल्या. एक कोचरताई आणि आमच्या खरेताई मनमाडच्या. एक इथं गंगापूर रोडच्या कोचरताई आणि मनमाडच्या खरेताई. आणि मग लक्षात आलं की हे काहीतरी आपलं कॉन्ट्रोवर्सी चुकतंय. जर टीचरांसाठी आपल्याला हा प्रोग्राम न्यायचा असेल पॅरेंट्ससाठी, तर त्यांना लेव्हल वाईज सिलेबस हवा आहे. मग आपण लेव्हल वाईज सिलेबस तयार केला. त्याच्या आधी लेव्हल वाईज होता, पण आपण सर्व तो PDF फॉर्म मध्ये मोफत देऊन टाकायचो. हा घ्या, करा प्रॅक्टिस, काही होत नाही. पण त्याची किंमतच नाही, कारण बाहेर लोक 3,000 रुपये प्रज्ञाताई बाहेर फ्री भरायचे आणि मोफत शिकायला आपल्याकडे यायचे. कारण त्या मास्तरांना शिकवता यायचं नाही. ते कार्टून अजिबात काहीतरी कोणीतरी 400-500 रुपयाचं महिन्याला 2-3 हजार रुपये लावलेले टीचर असायचे. त्यांना धड शिकवता यायचं नाही. आणि इथलं कार्टून भारी शिकवतं म्हणून पैसे तिकडे भरायचं, टी शर्ट आणि बॅग तिथली घ्यायची आणि येऊन आपल्याकडे शिकायचं. असा हा सर्व कार्यक्रम सुरू राहायचा. मग आपण सर्व जेव्हा मला या सर्व सूचना आल्या, जेव्हा ऑब्झर्वेशन आलं, तेव्हा आपण ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशनची सुरुवात केली. आणि अभिमानाची गोष्ट अशी झाली की आपण सर्व सिस्टमॅटिक 8 लेवलसाठी सिलेबस तयार केला आणि आत्तापर्यंत आपल्याकडे 280 टीचर महाराष्ट्रात काम करतायत. म्हणजे या सर्वजण शिकल्या आणि यांच्याकडे वेगवेगळ्या लेवलचं, काही जण त्याच्यातल्या अडकल्यात. मी अजून सांगतो की ज्यांनी जे जे मी तुम्हाला उद्यापासून सांगेल, आजपासून सांगेल, कारण जे काही तुम्ही ऐकणार आणि अप्लाय करणार, जे अप्लाय करणार आहेत ना, ते फार इम्पॉर्टंट आहे. नुसतं ऐकणं इम्पॉर्टंट नाही, अप्लाय करणं फार इम्पॉर्टंट आहे आजपासून. तर ते मी तुम्हाला सर्व सांगेल. आता थोड्या वेळाने आपला अ, अ, पुन्हा परत एकदा सांगतो की मला पहिल्या पॅनलवरचे 100% कॅमेरे ऑन लागतात. काही ताईंना अजून पण मराठीत कळलं नाही, कारण मला त्याशिवाय मला पण क्लास सुरू करायला मला एनर्जी येत नाही. पुन्हा परत सांगतो, कॅमेरे मला ऑन लागतात. हा काही लपाछपीचा गेम नाहीये, हा इंटरॅक्टिव्ह क्लास आहे. मी जर तुम्हाला सांगितलं 99 - 55 - -11 - 22 मला तुम्ही काय करताय ते दिसलं पाहिजे. नाही तर मीच भलतं काहीतरी शिकवतो आणि तुम्हीच भलतं काहीतरी करताय, तर इट इज नॉट फेअर. म्हणून कॅमेरा ऑन करून क्लासमध्ये बसायला शिका प्लीज एव्हरीवन, उद्यापासून तरी. ठीक आहे. सो हा एक सर्व मी तुम्हाला एक जनरल प्रवास सांगितला आणि मग मी थोडासा प्रेझेंटेशन स्वरूपात जातो. कारण इम्पॉर्टंट काय आहे परत एकदा सांगतो. जेव्हा आपण एक एज्युकेशन फील्डमध्ये तुम्हाला करिअर करायचंय, स्वतःला एक करिअर करायचंय, पुन्हा परत लक्ष द्या, कारण ही करिअरची एक मोठी सुरुवात आहे, अपॉर्च्युनिटी आहे. असं समजा, तुम्ही जे काही छोटे मोठे ध्येय घेऊन आलेत ना, तर पहिले आज एका नोटबुक आणि पेनवर लिहा की मला 10 लाख विद्यार्थ्यांना शिकवायचंय, मला 1 लाख विद्यार्थ्यांना शिकवायचंय. माझी दखल महाराष्ट्राच्या राज्यपालाने घेतली पाहिजे, माझी दखल भारताच्या राष्ट्रपतींनी घेतली पाहिजे. लिहा, लिहा, मी असं सांगतोय, लिहा, लिहा. जेव्हा गोल सेट कराल ना, जेव्हा म्हणाल ना की दिल्लीपर्यंत मला मॅरेथॉनला जायचंय, तेव्हा कुठंतरी शिरपूर, इंदूर, कुरपडे, भोपाळपर्यंत तरी पोचाल ना. अहो पण ठेवा ना दिल्लीचं स्वप्न, ठेवा ना दिल्लीचं स्वप्न की मला मला दिल्लीपर्यंत मॅरेथॉनला जायचंय. तेव्हा कुठेतरी आपण प्रवासाला सुरुवात करू. कारण जेव्हा मोठे स्वप्न तुम्ही ठेवाल तेव्हा कुठेतरी सुरुवात होईल. पुन्हा परत एकदा सांगतो, म्हणून ब्रेन ट्रेनचे स्वप्न फार मोठे आहेत.
ब्रेन ट्रेनिंग मोठे स्वप्न घेऊन आपल्या, अजून मला 8 वर्षे रिटायरमेंटला मोठे दिवस आहेत. आपल्याला जवळजवळ 10,000 शिक्षकांना ट्रेन करायचंय. आपण हजारावर पण नाही पोहोचलो. आपल्याला 25 लाख विद्यार्थ्यांना ट्रेन करायचे आपल्याबरोबर, आपल्या ब्रेन ट्रेन बरोबर. मोठे स्वप्न आहेत. आणि ते सर्व काही मी नाही एकटा करू शकत, तर तुमच्या सर्वांच्या साक्षीने, तुमच्या मदतीने आपण हे सर्व करणार आहोत. म्हणून एक मोहीम आहे. या मोहिमेत तुमचं पण एक मोठं स्वप्न असलं पाहिजे. नॉट ओनली द मी, नॉट ओनली द माय फॅमिली, नॉट ओनली द माय कॉलनी अँड माझं कुठलं तरी स्कूल, पण मी माझ्या स्कूल बरोबर करून माझा वेळ टाइम मॅनेजमेंट करेल. माझा उरलेला एक एक मिनिट मी कुठंतरी माझ्या चांगल्या कार्यासाठी खर्च करेल. आणि वेळ आली तर माझ्या परिवारासाठी मी 1 लाख रुपये, 2 लाख रुपये दर महिन्याला रेव्हेन्यू जनरेट करू शकते या माध्यमातून. पहिले मग गोल सेट असले पाहिजे. या डोक्यात तसे विचार गेले पाहिजे. केले नाही तर काहीच होत नाही. नाही तर काही ताई अजून चाच पडतातच आहे. अबॅकस त्यांना अजून तिसऱ्या तिसऱ्या फेरीत आल्या आहेत, त्या तिसऱ्या पंढरपूरच्या वारीत आलेल्या आहेत, तरी पण त्यांना अजून वाटते होईल का असं, पोरं भेटतील का, क्लास सुरू होईल का माझा. इथला जर विचार पक्का नसेल ना, तर चाच पडणार आहेत तुम्ही. म्हणून प्लीज, जे मी सांगतोय ते आज क्लास झाल्यानंतर स्वप्न लिहा. आणि मी उद्या चेक करणार आहे, हा आज पहिला होमवर्क, की तुम्हा नेमका तुमचा गोल सेट काय केलेला आहे. हे करण्यामागं उदात्त हेतू तुमचा काय. जेव्हा उदात्त हेतू असताना तेव्हा कर्म सिद्धांत सुरू होतो. आणि जेव्हा तुम्ही जगासाठी, समाजासाठी किंवा राष्ट्रासाठी करायला सुरुवात करतात ना, तेव्हा तुमच्या पदरात आपोआप पडतं. आपोआप येतं. आपोआप येतं ते सर्व. पण पहिले त्याच्यासाठी उदात्त हेतू असले पाहिजे. ठीक आहे. सो मी पुन्हा परत तुमची सर्वांची परमिशन घेऊन मी थोडंसं प्रेझेंटेशन मोडमध्ये जातो. कारण थोडंसं फास्टली माझं आता सर्वांना विनंती आहे की मी छोटंसं एक 15 मिनिटाचं एक प्रेझेंटेशन बनवलंय. सर्वांनी थोडंसं लक्ष द्या. की ह्या बॅचची सुरुवात खऱ्या अर्थाने खूपच आपण लेट झालो आहोत. या बॅचची सुरुवात आपण 15 ऑगस्टला करणार होतो. आणि त्यानंतर 5 सप्टेंबर, काही अनफॉर्च्युनेटली काही घटनांना आपल्याला तोंड द्यावं लागलं. आणि म्हणून आपण थोडंसं हेल्थ इश्यू, काही फॅमिलीतले सुख दुःख, त्याच्यामुळे आपण लेट झालो. आणि खऱ्या अर्थाने आजचा प्रत्येक दिवस हा चांगला दिवस असतो, प्रत्येक दिवस हा स्पेशल दिवस असतो. आणि टुडे ऑल्सो इज द डॉटर डे. आणि म्हणून आपण जेव्हा मी असं म्हणत असतो की माझ्या सर्व बहिणी, माझ्या मुली, माझ्या लेकी, माझ्या आई माझ्या समोर आहेत, तर हा प्रत्येक दिवस माझ्यासाठी ग्रेट आहे. म्हणून आजच्या डॉटर दिवसाच्या, म्हणजे कन्या दिवसाच्या सर्वांना एकदा शुभेच्छा देतो. आणि आपण चांगल्या दिवशी क्लासला सुरुवात करतोय, याचा मला पण आनंद आहे आणि तुम्हाला पण आनंद होत असेल. सो ब्रेन ट्रेन एज्युकेशनची ही जी क्लासची सुरुवात आहे आपण 22 तारखेला करतोय. तर तुमचं जे काही सर्टिफिकेशन होणार आहे त्याची पण आपण डेट फायनल केली 10 नोव्हेंबरला. आतापासून आपण जो क्लास सुरू केला, की किती दिवस क्लास असेल, तर हा जर प्रश्न असेल तर पुन्हा परत सांगतो की तुम्ही आणि मी या जगामध्ये आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत हा क्लास तुमच्यासाठी असणार आहे. परत विचारू नका की किती दिवसाचा क्लास आहे. कारण पुन्हा पुन्हा रिपिटेशन आपण शिकणार आहोत. पुन्हा पुन्हा परत आपल्याला शिकावं लागणार आहे, रोज अभ्यास करावा लागणार आहे. पण एक बेसिक, एक 4 लेवलचं एक स्ट्रक्चर, पहिल्या 4 लेवलचं स्ट्रक्चर. मग 10 नोव्हेंबर नंतर काय, 10 नोव्हेंबर नंतर आपण ऍडव्हान्स लेवलचं शिकणार आहोत, वेदिक मॅथ शिकणार आहोत, रुबिक क्यूब शिकणार आहोत. ते सुरूच असेल, लाईफ टाईम आपल्याला शिकावं लागणार आहे. पण आपण एक बेंच मार्किंग, खऱ्या अर्थाने आपलं पहिलं सर्टिफिकेशन लेवल 4चं, ते आपला 10 नोव्हेंबरला, 3 नोव्हेंबरला आपली एक्झाम होईल. ते कसं, ते टप्प्याटप्प्याने उद्यापासून आपलं पहिल्या 0 लेवलला सुरुवात होईल. ओके. सो त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न, पुढचं स्लाइडवर जातो. काय काय शिकवणार आहेत ब्रेन ट्रेन एज्युकेशन बरोबर. आता सध्या आपण अबॅकस शिकणार आहोत, नंतर आपण वेदिक मॅथ शिकणार आहोत, नंतर आपण रुबिक क्यूब शिकणार आहोत. नंतर खूप साऱ्या ब्रेन डेव्हलपमेंटच्या ज्या ज्या फ्युचरमध्ये कन्सेप्ट येतील, त्या आपल्याला सर्वांसाठी, एकदा तुम्ही लाईफ टाईम मेंबरशिप घेतली ब्रेन ट्रेनची, जे जे कोर्सेस येतील ते जरूर आपल्या सर्वांसाठी उपलब्ध असतील. त्याचे काही ठराविक काही किट चार्जेस वगैरे असतील तर त्यावेळेस तर ते बघू आपण. पण एकदा तुम्ही मेंबर झालात की ही एनजीओ आहे, ही कुठलीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाहीये. एकदा तुम्ही मेंबर झालात की हे सर्व कोर्सेस तुमच्या बरोबर, कारण जेवढे तुम्ही शिकायला इंटरेस्टेड असाल तेवढे आपल्याला कोर्सेस पुढे पुढे शिकवता येतील. त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जे काही आता सध्या म्हणजे आपण जे काही आयओ टेक्नॉलॉजी आपण म्हणतोय, त्याच्यातलं काही विद्यार्थ्यांना रोबोटिक, त्या रोबोटिकवर पण आपण काम करतोय. आणि निश्चितच आपल्याकडे ब्रेन ट्रेन बरोबर आपल्याला रोबोटिक पण फ्युचरमध्ये सुरू करायचंय. पण आता सध्या आपण 3 मेजर कन्सेप्टवर, अबॅकस टीचर, वेदिक मॅथ टीचर
आणि रुबिक क्यूब टीचर. या तीन कन्सेप्ट आपण पहिले फोकसली, कारण पुन्हा परत म्हणतात ना की मल्टीटास्किंग केलं की हे एक ना धड बाराभर चिंध्या. आपले साधी, मी थोडासा खानदेशी, मी माझं बोली भाषा माझा मी खानदेशला असल्यामुळे साध्या भाषा, टेक्निकल भाषेत जे सांगत असतो. कारण एक ना धड भाराभार चिंध्या होण्यापेक्षा जे काही आपण फोकसली आपण आता असतो त्या वन बाय वन आपण शिकणार आहोत. आणि निश्चितच ही एक टॅग लाईन आहे आपली, की तुमचं स्वतःचं अबॅकस सेंटर सुरू झालं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला चांगलं ब्रँडिंग होणं, चांगलं, ह्या जे सर्व पिक्चर्स मी तुम्हाला दाखवतोय, या पिक्चरच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश असा आहे की तुमचं स्वतःचं एक ब्रँडिंग पण झालं पाहिजे आणि तुमचं स्वतःचं एक अबॅकस सेंटर सुरू झालं पाहिजे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला समाजसेवा, देशसेवा, ज्ञानदान हे सर्व पद्धतीने तुम्हाला करता येईल. ओके. सो ब्रेन टेन एज्युकेशन फाउंडेशन ही गव्हर्नमेंट रजिस्टर संस्था आहे. ट्रस्ट म्हणून आपण रजिस्टर केलंय. हा प्रश्न येतो म्हणून ISO 9015 सर्टिफिकेशन होल्डर संस्था आहे. म्हणून जे काय आहे ते तुमच्या समोर त्याचं रजिस्ट्रेशन प्रोसेस दाखवतोय. त्याच्यानंतर आपले कोर विजन आणि विजन आणि मिशन काय असतात याबद्दल मी आधी बडबड केली, की आपल्याला समाजामध्ये एक चांगल्या प्रवृत्ती, एक गुड ह्युमन बिंग, आणि जेव्हा निश्चित आपण गुड ह्युमन बिंग म्हणतो तेव्हा निश्चितच हे असे महानुभाव, हे महान व्यक्तिमत्व आपल्या समोर येतात. आणि निश्चितच यांचेच गुण, यांचेच वारसदार आपली भावी पिढी व्हावी, ती आपल्या हातातून घडावी. आणि असं असतं की प्रत्येक लेकरामध्ये, प्रत्येक ह्युमन बिंग मध्ये पोटेन्शियल असतात, त्यांचं इनबिल्ड टॅलेंट असतात. पण त्याच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजे, त्यांच्यावर चांगले शिक्षणाचे त्यांना धडे गिरवले गेले पाहिजे. आणि ते गिरवण्यासाठी ब्रेन ट्रेनचा हा उद्देश आपल्या सर्वांच्या माध्यमातून आहे. हा संकल्प घेऊन आपण संस्थेची सुरुवात केली. निश्चितच संस्थेच्या अध्यक्ष नंदिनी निकुम, मी मानस सदस्य, रुपाली मॅडम आणि मी, आम्ही एका प्रायव्हेट मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशनमध्ये गेल्या 30 वर्षापासून काम करतो. आणि आमच्या आपल्या सर्वांच्या साक्षीने, म्हणजे ह्या ज्या सर्व ताई दिसत आहेत, असे मी तुम्हाला सांगत होतो की आता 280 ताई दिसत आहेत, या सर्व ताईंच्या साक्षीने हा परिवार हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात पोहोचतोय. हे सर्व जे काही मी तुम्हाला व्हिडिओज, फोटो का दाखवतोय, की परिवार केवढा मोठा आहे आपला, ऍक्टिव्हिटीज आपल्या कशा होत असतात, हे तुम्हाला ट्रस्ट जमावं. ज्या संस्थेबरोबर आपण काम करणार आहोत त्या संस्थेची आपल्याला नेमकी काय आहे, तिची आयडेंटिटी काय आहे, ती समजावी. मी तुम्हाला सांगितलं होतं की 2009, मला हा फोटो मला खूप मला स्वतःला प्रेरणा देतो, की मी कुठेतरी मी अशा गार्डन मध्ये मातीवर बसून एका साली 2009 साली क्लास सुरू झाला होता. आणि त्याची क्षणचित्रे हे तुमच्या समोर दाखवले. आणि आज आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवर क्लास घेतो. ही एक माझी पण, मी स्वतःच पण मी पाठ थोपटून घेतो की मी स्वतःची प्रोग्रेस केली, की एका मातीवर ग्राउंडवर मी बसून विद्यार्थ्यांचे क्लास सुरुवात केले होते. तर मी कोरोनासारख्या काळामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचलो. आणि त्या जे काही 2009 ते 2000 साधारण 22 पर्यंत मी विद्यार्थ्यांना शिकवत होतो, त्या विद्यार्थ्यांचे हे सर्व क्षणचित्रे मी तुम्हाला दाखवतो, किंवा वेगवेगळे ज्या बॅचेसमध्ये मी विद्यार्थ्यांना शिकवत गेलो. आता सर्व मी सांगितलं माझ्याकडे एक 1 TB डाटा आहे फोटोंचा. मी सर्व नाही दाखवू शकतो, पण त्याच्यातल्या काही डाटा मी तुम्हाला दाखवतोय. काही मी टीचरांचे काही सेमिनार्स घेतले, त्या सेमिनारचे काही फोटो दाखवतोय. काही कॉम्पिटिशन घेतल्या, दरवर्षी आम्ही नॅशनल मॅथ मॅरेथॉन म्हणून ज्या काही कॉम्पिटिशन घ्यायचो त्याचे काही फोटो तुम्हाला दाखवतोय. आणि निश्चितच मी जेव्हा घरी क्लास घ्यायचो तर घरी अ, कोपऱ्या कोपऱ्यात कसे विद्यार्थी बसायचे, हे विद्यार्थी कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचे ते आपण बघतोय. त्या पद्धतीने आपल्याला पण शिकता येईल आणि आपण पण शिकणार आहोत. आणि तुम्हाला पण हे शिकवायला निश्चित पुन्हा परत कोरोनामध्ये काळात आपण म्हटलं की एकही रुपया न शिकता अबॅकस हे क्रॅप्स पासून बनवून पण शिकवता येतं आणि शिकता येतं. भारतातलं फक्त आपण एकच ब्रेन ट्रेन एज्युकेशन असं आहे की एकही रुपयानं खर्च करता पण शिकता येतं. ही संकल्पना फक्त आपल्याच डोक्यात आहे आणि आपणच शिकू शकतो. आणि हे या मोहिमेचे तुम्ही पण साक्षीदार होणार आहेत. तुम्हाला पण हे काम करावं लागणार आहे. ते मी थोड्या
उद्या परवा सांगेलच तुम्हाला. तर हे सर्व गोष्टी आपण अशा पद्धतीने